हॅलो एव्हरीवन. DLS एज्युकेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. तर आजच्या सेक्शनमध्ये आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल हा कन्सेप्ट त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग करून घेणार आहोत. प्रिव्हियस जे आपले दोन ते तीन लेक्चर झाले बघा, त्या लेक्चरमध्ये आपण 10th स्टँडर्डमधील जो चॅप्टर सुरू केलेला आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, त्याच्यामधले पॉईंट्स आपण कवर केले बघा. आणि आता ह्या जो मॉडर्न पिरियोडिक टेबल जो पॉईंट्स आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्समधला, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट त्या ठिकाणी मानला जातो. आता ह्या पॉईंटमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे हे वन बाय वन आपण या ठिकाणी अंडरस्टँड करून घेणार आहोत. तर चला पाहू. जे सायंटिस्ट होते, तर सायंटिस्टने काय केलं बघा, आपण प्रिव्हियस लेक्चरला सगळं डिस्कस केलेलं आहे, सगळं आपण वन बाय वन ह्याचा अभ्यास केलेला आहे. आता मॉडर्न पिरियोडिक टेबलचा अभ्यास करत असताना सायंटिस्टने काय केलं, सायंटिस्ट डिड नॉट नो एनिथिंग अबाउट द इंटिरियर ऑफ द ॲटम. आता सुरुवातीला काय झालं, सुरुवातीला कशाचा शोध लागला आपला मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये, कुठलाही आपला एलिमेंट्स असेल, एलिमेंटचा शोध लागला, परंतु एलिमेंटच्या आतमध्ये काय आहे हे सायंटिस्टला त्या ठिकाणी सांगता आलं नाही बघा. जे आपले मेंडेलिव्ह होते, मेंडेलिव्हला सांगता आलं नाही की बाबा एलिमेंटच्या आतमध्ये काय आहे. परंतु जसं जसं काळानुरूप घडत गेलं, जसे सायंटिस्ट डिस्कवरी होत गेली, तसं ते आपल्याला एलिमेंटच्या अंतरंगाविषयी माहिती होत गेली बघा. एनिथिंग अबाउट द इंटिरियर ऑफ द एलिमेंटच्या अंतरंगाविषयी माहिती झाली. मेंडेलिव्ह पुट फोर्थ पिरियोडिक टेबल, मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये आफ्टर डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स, सायंटिस्ट स्टार्टेड एक्सप्लोरिंग द रिलेशन्स बिटवीन इलेक्ट्रॉन नंबर ऑफ ॲन ॲटम अँड द ॲटॉमिक नंबर. आता ह्याच्यामध्ये बघा काय झालं, ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचा आपल्या एलिमेंट्समध्ये काय असतो, एलिमेंट्समध्ये इलेक्ट्रॉन असतो, हे त्या ठिकाणी डिस्कवरी झाली. डिस्कवरी झाल्यानंतर काय लक्षात आलं बघा, रिलेशनशिप त्यांनी मांडलं. कशामध्ये रिलेशनशिप आहे, सहसंबंध कशामध्ये आहे, इलेक्ट्रॉनचा नंबर जे असेल आणि ॲटॉमिक नंबर ह्याच्यामध्ये संबंध आहे, ह्याच्यामध्ये रिलेशनशिप आहे, असं त्या ठिकाणी शोध लागल्यानंतर, कशाचा शोध लागल्यानंतर, इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर सांगण्यात आलं बघा, सायंटिस्टकडून सांगण्यात आलं, एक्सप्लेनेशन करण्यात आलं. ॲटॉमिक नंबर इन अ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल ओनली इंडिकेटेड सिरियल नंबर ऑफ एलिमेंट्स. आता मेंडेलिव्हने ज्यावेळेस पिरियोडिक टेबलचा शोध लावला, मेंडेलिव्हने त्यावेळी पिरियोडिक टेबल आपल्याला समजावून सांगितला, फक्त त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, जो आपला पिरियोडिक टेबलमध्ये जो एलिमेंट्स आहे, एलिमेंट्स जे असतील ते एलिमेंट्स सिरियल नंबर त्या ठिकाणी शो करतात. ॲटॉमिक नंबर जो असेल, ॲटॉमिक नंबर काय करतात, सिरियल नंबर शो करतात. कुणाचा सिरियल नंबर, एलिमेंटचा सिरियल नंबर शो करतात. परंतु आपल्याला ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं, 1913 साली एक इंग्लिश सायंटिस्ट होते बघा, हेनरी मोसली, यांनी काय केलं, डेमॉन्स्ट्रेटेड केलं, म्हणजे त्यांनी एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करून दाखवलं विथ द हेल्प ऑफ कशाच्या मदतीनं, एक्सरे ट्यूबच्या मदतीनं त्यांनी आपल्याला एक्सप्लेनेशन दिलं बघा. कशामध्ये रिलेशनशिप आहे म्हणून एक्सप्लेनेशन दिलं की इलेक्ट्रॉन नंबर आणि ॲटॉमिक नंबर ह्याच्यामध्ये काहीतरी रिलेशनशिप आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी एक्सरे ट्यूबच्या मदतीनं एक्सप्लेनेशन करून सांगितलं. इन द पोझिशन, आता ह्याच्यामध्ये काय केलं बघा, ॲटॉमिक नंबर झेड कशाने दाखवला, ॲटॉमिक नंबर झेड ह्या सिम्बॉलने त्या ठिकाणी त्यांनी दर्शवलं बघा, झेड या सिम्बॉलने दर्शवला. इन अ एलिमेंट्स करस्पॉन्ड टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द न्यूक्लियस. आणि यांनी सांगितलं की ॲटॉमिक नंबर हा झेडने दाखवला आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज कुठं, पॉझिटिव्ह चार्ज आहे न्यूक्लियसला बघा, न्यूक्लियसला करस्पॉन्ड टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस. ऑर आणखी काय म्हटलं बघा त्यांनी, नंबर ऑफ प्रोटॉन्स इन अ न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. आणखीन काय दाखवतं, ॲटॉमिक नंबरमध्ये काय दाखवतं बघा, ॲटॉमिक नंबरमध्ये झेड या ठिकाणी सिम्बॉल सांगितलं आपल्याला, आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, आणि न्यूक्लियसमध्ये काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि आणखीन पॉझिटिव्ह चार्ज असून नंबर ऑफ प्रोटॉन त्या ठिकाणी न्यूक्लियसमध्ये किती आहेत, आता हे सगळं शो करतात. कुणामध्ये हे सगळं चाललेलं आहे, ॲटममध्ये बघा. हे सगळं आपण एक्सप्लेनेशन देतो आहे. न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्यामध्ये
नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत, हे सगळं कोणामध्ये आहे, ॲटममध्ये आहे. आता ॲटम आपल्याला कुठं पाहायला मिळतोय, एलिमेंट्समध्ये. लक्षात आलं तुमच्या? ऑफ ॲन एलिमेंट्स, आता सांगितलं बघा, द ऑफ द प्रोटॉन ऑफ द ॲटम ऑफ दॅट एलिमेंट्स, these related that atomic number more fundamental property of elements that is an atomic mass. आणि आता हे यामध्ये काय सांगण्यात आलं, ॲटॉमिक मासपेक्षा ॲटॉमिक नंबर ही अतिशय महत्त्वाची बघा. मोर फंडामेंटल प्रॉपर्टी, अतिशय महत्त्वाची या ठिकाणी प्रॉपर्टी आहे. अकॉर्डिंग टू स्टेटमेंट्स ऑफ मॉडर्न पिरियोडिक लॉज ऑज स्टेटेड ॲज बिलो. आता या ठिकाणी हे सगळं एक्सप्लेनेशन झाल्यानंतर त्यांनी एक स्टेटमेंट दिलं बघा. त्यांनी स्टेटमेंट काय दिलं, प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे आपल्याला मराठीमध्ये काय सांगता येतील, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात. आता सुरुवातीला ज्यावेळेस मेंडेलिव्हनी पिरियोडिक टेबल मांडला त्यावेळेस काय म्हटलं होतं, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्तीफल असतात. परंतु इथं त्यांनी काय म्हटलं, अणुअंकाचे आवर्तीफल असतात. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल बघा, ॲटॉमिक नंबर इज अ मोर फंडामेंटल प्रॉपर्टी. लक्षात आलं तुमच्या, प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. म्हणजे ॲटॉमिक नंबरला या ठिकाणी त्यांनी महत्त्वाचं मानलं आहे बघा. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात. हे आपल्याला मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये लक्षात येते बघा, विथ द हेल्प ऑफ एक्स-रे ट्यूब. आता नेक्स्ट आपण पॉईंट पाहणार आहोत बघा. नेक्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल. आता मॉडर्न पिरियोडिक टेबल आणि लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल ह्याच्यामध्ये काय काय क्लासिफिकेशन फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता एलिमेंटचं क्लासिफिकेशन आपण सुरुवातीलाच बघितलं होतं. मेंडेलिव्हनी काय केलं, 63 एलिमेंट्स त्यावेळेस माहीत होते आणि 63 एलिमेंट्स त्यांनी पिरियोडिक टेबलमध्ये क्लासिफिकेशन करून मांडले. आता मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये कसं आपण एलिमेंट्स मांडले हे आपण अभ्यासतोय बघा. द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स रिझल्टिंग फ्रॉम द अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर द ॲटॉमिक नंबर, मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, जी एलिमेंट्स जे आहेत आपल्या पिरियोडिक टेबलमधले, जे एलिमेंट्सचं अरेंजमेंट, त्याचं वर्गीकरण हे कशाच्या मदतीनं केलेलं आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबरच्या, म्हणजेच ॲटॉमिक नंबर मूलद्रव्याच्या वस्तुमान, अणुवस्तुमानच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, चढत्या क्रमामध्ये त्यांनी अरेंजमेंट केलेलं आहे. द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स कॅन बी प्रिडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. आणि ही जी प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी काय केली ती, मोर ॲक्युरेटपणा, म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये कुठलेही ड्रॉबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत बघा. फॉर्म ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर, मॉडर्न पिरियोडिक टेबल इज कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल. आणि मॉडर्न पिरियोडिक टेबलला काय म्हटलं जातं, लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल. लॉंग फॉर्म म्हणजे दीर्घकाल चालणारा, म्हणजे ह्याच्यामध्ये अजिबात इथून पुढं काहीही चेंज होणार नाही, परमनंट रूप आलं बघा. मॉडर्न पिरियोडिक टेबल ज्यावेळेस आपला डिस्कवर आला पण पाहिल्यानंतर त्या मॉडर्न पिरियोडिक टेबलना परमनंट रूप आणण्याचं त्या ठिकाणी काम झालं. इन द मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये एलिमेंट्स आर अरेंज्ड अकॉर्डिंग्स विथ देअर ॲटॉमिक नंबर. आणि हे सगळे एलिमेंट्स अरेंजमेंट केलेलं आहे एलिमेंट्सचं इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अकॉर्डिंग्स विथ देअर द ॲटॉमिक नंबर. आणि इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंजमेंट केलेलं आहे कोणाच्या, ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबरमध्ये अरेंजमेंट केलेलं आहे. ते कसं अरेंजमेंट केलेलं आहे, हे टेबल नंबर 2.7 म्हणजेच आपला पिरियोडिक टेबलमध्ये आपण पाहणार. हे जे ठिकाणी ड्रॉबॅक्स जे होते, मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल्स अपेअर्स टू रिमूव्ह. आता मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये काय झालं, जेवढे काही ड्रॉबॅक होते ते टोटल ड्रॉबॅक त्या ठिकाणी रिमूव्ह करण्यात आले बघा मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये. आता तो आणखीन एक बघा, मॉडर्न पिरियोडिक टेबलमधले ड्रॉबॅक्स त्या ठिकाणी रिमूव्ह झाले, परंतु आपण
तुम्ही आठवा प्रिव्हियस लेक्चरला आपण काय काय म्हटलं होतं का, डिमेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. त्याच्यामधला आपला 4 नंबरचा डिमेरिट्स आपण काय पाहिलं होतं, पोझिशन ऑफ हायड्रोजन बघितला होता का, आठवतंय का? पोझिशन ऑफ हायड्रोजन हा पॉईंट्स आपण पाहिल्यानंतर ह्याच्यामध्ये बघा मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये पण पोझिशन ऑफ हायड्रोजन इज नॉट रिमूव्ड इवन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. पोझिशन हायड्रोजनला कोणती पोझिशन द्यायची, हा त्या ठिकाणी नॉट रिमूव्ड म्हणजे त्याच्या रिमूव्ह करण्यात आला नाही, हा पॉईंट त्या ठिकाणी त्यांना वगळता आला नाही बघा, म्हणजे तो पॉईंट राहिला ॲज इट इज ह्याचा राहिला. पोझिशन ऑफ हायड्रोजन हे कुठं पोझिशन, हायड्रोजनला पोझिशन कुठं द्यायची, हा पॉईंट्स आयरनीवर राहिलेला तसाच राहिला मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये देखील. मग पोझिशन ऑफ हायड्रोजन कोणकोणते त्याच्यामध्ये ड्रॉबॅक येत होते बघा पोझिशन ऑफ हायड्रोजनला. एक तर होता की जो आपला हायड्रोजन होता H2 तो कोणासारखा दिसत होता, फॉर्म्युलेशन कोणासारखं होतं त्याचं, क्लोरीनसारखं. हो बरोबर आहे आपल्याला. आणि आणखीन काय करत होता, अल्कलाय मेटलच्या प्रॉपर्टी त्या ठिकाणी तो शो करत होता. म्हणून हायड्रोजनला कुठं स्थान द्यायचं हा देखील प्रश्न त्या ठिकाणी आयरनीवर आला. म्हणजेच पोझिशन ऑफ हायड्रोजन इज नॉट रिमूव्ड इवन इन अ मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता बघा आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल या ठिकाणी 1 बाय 1 पाहणार आहोत. त्याच्या अगोदर मॉडर्न पिरियोडिक टेबल पाहण्या अगोदर एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा आहे बघा, स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर कसं आहे की बाबा कुठला एलिमेंट्स कशा प्रकारे कुठल्या फॉर्ममध्ये इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबरच्या मदतीनं आपण पाहिलं आहे की तो आपण शो करतो, एलिमेंट सगळे शो करतात, पण कसे, आता हे आपण पाहणार आहोत. प्रिव्हियस लेक्चरला आपण सांगितल्याप्रमाणे की आपल्या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये बघा 1 to 7 काय आहेत, पिरियड आहेत, बरोबर आहे. ते कशाने, हॉरिझॉन्टल रोजनी कॉल्ड केले जातात. आणि या ठिकाणी बघा 1 to 18 काय आहेत, ग्रुप्स आहेत. लक्षात आलं तुमच्या. आता हे आपण या ठिकाणी बघतोय बघा. आता बघा मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये कंटेंट्समध्ये 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत बघा. लक्षात आलं तुमच्या, 7 हॉरिझॉन्टल काय आहेत, रोज आहेत. आता मी तुम्हाला आपला मॉडर्न पिरियोडिक टेबलच दाखवतो. विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल वी लर्न इझिली. हे बघा टेबल, मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता मी काय सांगितलं की मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये कंटेंटमध्ये हॉरिझॉन्टल जे आहेत, जे हॉरिझॉन्टल या ठिकाणी शो केलेत, ते हॉरिझॉन्टल या ठिकाणी काय शो केलं आहे, हॉरिझॉन्टल जे आहेत रो आहेत. किती आहेत, 7. 1 to 7 किती आहेत बघा, 7. 1 लक्षात येतं आहे तुमच्या, 1 2 3 4 5 6 7 हे काय आहेत आपले या ठिकाणी 1 to 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड पिरियड्स. 1 to 7 लक्ष तुमच्या, हे 7 त्या ठिकाणी पिरियड्स आहेत. आता नंतर कॉलम इन दिस सेम टेबल, आता ह्याच्यामध्ये एक कॉलम त्यांनी मांडला आहे बघा, ह्या सेम टेबलमध्ये कॉलम आहेत. कॉलम इन अ सेम टेबल आर कॉल्ड ग्रुप 1 to 18. आता या ठिकाणी कॉलम आहेत, किती आहेत कॉलम बघा, 18 कॉलम या ठिकाणी आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा. कुठं आहेत 18 कॉलम बघा, लक्षात येते तुमच्या, कुठं आहेत 18 कॉलम, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 बरोबर. हे काय आहेत, 18 जे या ठिकाणी दाखवले त्यांनी हे ग्रुप आहेत. लक्षात आलं तुमच्या. पिरियोडिक टेबलमध्ये हॉरिझॉन्टल पिरियड 7 आणि जे कॉलम्स आहेत, व्हर्टिकल कॉलम जे आहेत, व्हर्टिकल कॉलम त्याला म्हटलं ग्रुप, ते किती आहेत, 18. हा पॉईंट सगळ्यांचा क्लिअर झाला. तर बघा आणखीन एक पॉईंट आपल्याला क्लिअर करायचा या ठिकाणी. आता ह्या पिरियोडिक टेबलमध्ये लक्षात बघा, तर एंटायर पिरियोडिक टेबलमध्ये आपला हा जो पिरियोडिक टेबल आहे, टोटल 118 एलिमेंट्स आपल्याला या ठिकाणी शो होतात बघा. टोटल किती एलिमेंट्स या ठिकाणी शो होतात, 118 एलिमेंट्स या ठिकाणी शो होतात. ह्या पिरियोडिक टेबलमध्ये 118 एलिमेंट्स शो होतात. आणि ह्याच्यामध्ये बघा 4 ब्लॉक्स पडलेले आहेत, 4 ब्लॉक्स पडले आहेत. आता ब्लॉक्स सर म्हटलं तुम्ही तर ब्लॉक कुठे दिसत आहेत, तर बघा कोणकोणते ब्लॉक्स आहेत बघा.
याच्यामध्ये बघा द एंटायर पिरियोडिक टेबल डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स. 4 ब्लॉक्समध्ये हा पिरियोडिक टेबल आपल्याला सांगता येईल. कुठला बघा, एस ब्लॉक हा आहे तो आपला एस ब्लॉक बरोबर. दुसरा आहे पी ब्लॉक, पी ब्लॉक. तिसरा आहे एस पी डी ब्लॉक, डी ब्लॉक. आणि चौथा आहे एफ ब्लॉक. आलं लक्षात तुमच्या? एस पी डी एफ हे 4 त्या ठिकाणी ब्लॉक आपल्याला सांगता येतील बघा. आता एस ब्लॉक कुठून कुठंपर्यंत? दीज एस ब्लॉक्स कंटेन ग्रुप फर्स्ट टू ग्रुप 1 and 2, ग्रुप 1 and 2 1 नंबर आणि हा 2 नंबर ग्रुपमध्ये काय आपल्याला एस ब्लॉक पाहायला मिळतो. तसंच बघा पी ब्लॉक कुठं पाहायला मिळतो? द ग्रुप 13 to 18 कंटेन पी ब्लॉक. ग्रुप 13 टू ग्रुप 18 आपल्याला पाहायला मिळतो, पी ब्लॉक पाहायला मिळतो. त्याच्यानंतर ग्रुप 3 to 12, ग्रुप 3 to ग्रुप 12 is called as the D block and F block. F block is where indicated F block, the while lanthanide and actinide series at the bottom of the F block. lanthanide आणि actinideची सिरीज कुठं आहे? बॉटम साईडला, एस पी डी एफच्या बॉटम. पूर्ण आपला जो पिरियोडिक टेबल आहे ह्याच्या बॉटम साईडला आपल्याला कुठं पाहायला मिळतो? एफ ब्लॉक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय बघा. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट आपल्याला काय सांगता येतं, हा आपला डी ब्लॉक आहे. कुठला? आपल्याला या ठिकाणी बघा हा आपला डी ब्लॉक आहे बघा, हा आपला डी ब्लॉक आहे. ह्या डी ब्लॉकला आपल्याला काय म्हणता येते बघा? डी ब्लॉक्स ह्या डी ब्लॉकला प्रामुख्याने काय संबोधतात? डी ब्लॉक्स एलिमेंट्स क्लॉज ॲज अ ट्रान्झिशन एलिमेंट्स. काय म्हणतात? ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि ह्याच्यामध्ये मग एक झिगझॅग लाईन दिसते का तुम्हाला? झिगझॅग लाईन्स कॅन ड्रॉ इन अ पी ब्लॉक. आता बघा ह्याच्यामध्ये ही झिगझॅग लाईन दिसते, ही झिगझॅग लाईन आहे का? ही झिगझॅग लाईन आहे बघा. ह्या झिगझॅग लाईनमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? ही ड्रॉ कुठं झालेली आहे? पी ब्लॉकमध्ये. ही झिगझॅग लाईन पी ब्लॉकमध्ये ड्रॉ झालेली आहे ऑफ द पिरियोडिक टेबल. द 3 ट्रॅडिशनल टाइप्स ऑफ द एलिमेंट्स कॅन बी क्लिअरली शोन इन अ मॉडर्न पिरियोडिक टेबल विथ द हेल्प ऑफ झिगझॅग लाईन. दिस कॉल्ड द मेटॅलॉइड्स एलिमेंट्स. आता ह्याच्यामध्ये बघा ह्या झिगझॅग लाईनच्या मदतीनं आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये मेंडेलिव्हने सुरुवातीला सांगितलं होतं की आपले जे एलिमेंट्स आहेत ते कुणाच्या मदतीनं? मेटल आहेत, नॉन मेटल आहेत आणि मेटॅलॉइड आहेत. म्हणजेच आधी सांगितलं होतं मेंडेलिव्हने ट्रॅडिशनल म्हणजे जुन्या मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचा मदत घेऊन त्यांनी काय केलं बघा, ह्यांनी झिगझॅग लाईनच्या मदतीनं एलिमेंट्स मेटल असेल, नॉन मेटल असतील, मेटॅलॉइड्स असतील हे एक्सप्रेस केलं. आता तुम्हाला येल्लो कलर या ठिकाणी शो होतोय, ते काय आहेत? इथं नॉन मेटल आहेत बघा. या ठिकाणी जेवढे तुम्हाला दिसत आहेत ते नॉन मेटल्स आहेत. मेटॅलॉइड्स कसे आहेत बघा? जस्ट जे आपली झिगझॅग लाईन आहे त्याला चिटकून आरच्या साईडला लेफ्ट हँड साईडला जे आपल्याला या ठिकाणी शो होत आहेत ते आहेत मेटॅलॉइड्स. आणि राहिलेले सगळे काय आहेत बघा? मेटल्स आहेत. आता हे मेटॅलॉइड्स एलिमेंट्स लाईज अलॉंग द बॉर्डर ऑफ द झिगझॅग लाईन. मी सांगितल्याप्रमाणे कुठं आहेत? हे बॉर्डरला आहेत. ऑल द मेटल्स लाईज ऑन द लेफ्ट साईड्स. आता एलच्या साईडला, कुठल्या साईडला? लेफ्ट साईडला कोण आहेत? या ठिकाणी मेटल्स आहेत. आता सांगितल्याप्रमाणे येस पूर्ण आहे तो आपला मेटलचा आहे. आणि लेफ्ट साईड झिगझॅग लाईन्स while ऑल द नॉन मेटल्स लाईज ऑन द राईट साईड. राईट साईडला या ठिकाणी आपल्याला काय करता येतात? या ठिकाणी आपल्याला नॉन मेटल्स पाहायला मिळतात. अंडरस्टँड झालं? एस ब्लॉक कुठं आहे? पी ब्लॉक कुठं आहे? डी ब्लॉक कुठं आहे? एफ ब्लॉक कुठं आहे? मेटल्स कुठं आहेत? मेटॅलॉइड्स कुठं आहेत? आणि नॉन मेटल्स कुठं आहेत? हे पॉईंट तुम्हाला अंडरस्टँड झाले. आता बघा आता आपण पुढचा या ठिकाणी पॉईंट्स घेतोय. मॉडर्न पिरियोडिक टेबलमधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल अँड एलिमेंट्स अँड कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. मॉडर्न पिरियोडिक टेबल अँड एलिमेंट्स अँड कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. आता
मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि ए ब्लॉक असे आपले 4 ब्लॉक्स पडलेत बघा. पिरियोडिक टेबलमध्ये आपले 4 ब्लॉक्स पडलेत. विथ द हेल्प ऑफ ब्लॉक्स द कन्सेप्ट वी अंडरस्टँड. म्हणजे ह्या कन्सेप्ट आपण याच्या मदतीनं, कोणाच्या मदतीनं, पिरियोडिक टेबलमध्ये जे ब्लॉक्स आहेत त्याच्या मदतीनं हा मॉडर्न पिरियोडिक टेबल अँड कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स हे अंडरस्टँड करून घेणार आहोत. विदिन आता बघा ह्याच्यामध्ये विदिन पिरियड्स ऑफ नायदर बोरिंग एलिमेंट्स डिफरंट स्लाइटली देअर प्रॉपर्टीज वाईल डिस्टन्स एलिमेंट्स डिफर वाइंडली इन प्रॉपर्टी. आता ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, जे आता बघा ह्याच्यामध्ये पिरियोडिक टेबल एस एलिमेंट्स, एस आपला ब्लॉक, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि ए ब्लॉक. आता एस ब्लॉकमध्ये ज्या प्रॉपर्टी आहेत, ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी आहेत, त्या प्रॉपर्टी ह्या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं बघा. वाईल प्रॉपर्टी एस ब्लॉकच्या कडेला कुठला ब्लॉक आहे, डी ब्लॉक. आता हे जे आपले सगळे एलिमेंट्स दिसत आहेत आणि हे जे एलिमेंट्स दिसत आहेत ह्याच्या प्रॉपर्टी या ठिकाणी जवळपास सारख्या पाहायला मिळत आहेत बघा. ह्या पॉईंटमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, ह्याच्यामध्ये या प्रॉपर्टी सारख्या पाहायला मिळत आहेत. ह्याच्यामध्ये स्लाइटली म्हणजे स्लाइटली डिफरन्स फक्त प्रॉपर्टीमध्ये दिसतोय. परंतु एस ब्लॉक आणि पी ब्लॉक, एस ब्लॉक आणि पी ब्लॉक ह्याच्या प्रॉपर्टी जे त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत ह्याच्या प्रॉपर्टी डिफर वाइंडली, म्हणजे ह्याच्या प्रॉपर्टी डिफरंट आहेत. प्रॉपर्टी आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये खूप तफावत आपल्याला पाहायला मिळते बघा, असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. दिस क्लासिफिकेशन ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स. आता हे जे क्लासिफिकेशन पडलेलं आहे, आपले जे क्लासिफिकेशन पडलेलं आहे ग्रुप्स आणि पिरियडचं, आता ह्याच्यामध्ये बघा काय सांगण्यात आलेलं आहे. दिस क्लासिफिकेशन ग्रुप्स अँड पिरियड्स मॉडर्न पिरियोडिक टेबल बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि ह्याच्यामध्ये बघा जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे आपलं मॉडर्न पिरियोडिक टेबलमधलं ग्रुप्स आणि पिरियडचं, हे आपल्याला द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अँड एलिमेंट्स वाईल डिसाइडेड ग्रुप्स अँड पिरियड विच इट इज टू बी अ प्लेस्ड. आता जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, इलेक्ट्रॉनचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्या कुठल्या ग्रुपमध्ये आणि कुठल्या पिरियडमध्ये इलेक्ट्रॉनला ठेवायचं हे या ठिकाणी ठरवतं आहे बघा. लक्षात आलं तुमच्या. याच्यामध्ये काय आहे थोडक्यात फक्त याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, जे आपले ब्लॉक्स आहेत, ब्लॉक्समध्ये जे एलिमेंट्स आहेत जवळजवळचे एलिमेंट्स त्याच्या प्रॉपर्टी काय होतात त्या ठिकाणी सेम आहेत, परंतु लांब समजायचं बाबा एस ब्लॉकच्या लांब कुठला ब्लॉक, पी ब्लॉक, त्याच्या प्रॉपर्टी काय आहेत, एलिमेंट्स आहेत त्या ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टी डिफरन्स आहेत. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे ग्रुप आणि पिरियडची जागा ठरवतं बघा. ग्रुप आणि डिसाइडेड ग्रुप अँड पिरियड्स इन विच द ग्रुप आणि पिरियड हे कसं त्या ठिकाणी मांडायचं, ग्रुप कुठं ठेवायचे, पिरियड कुठं ठेवायचे, ग्रुप आणि पिरियडमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटची जागा ही या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या मदतीनं आपल्याला सांगता येते. आता ती कशी हे आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये अंडरस्टँड करून घेतो बघा. हा पॉईंट्स आहे अंडरस्टँडिंगचा. आता बघा ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कसं तर बघा, सुरुवातीला बेसिक मी तुम्हाला सांगतो. हे जे आपले मगाशी सांगितल्याप्रमाणे हा आपला काय आहे इलेक्ट्रॉन आहे. लक्षात येतं तुमच्या हा आपला काय आहे इलेक्ट्रॉन आहे बघा. हे इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन. तर त्याच्या सेंटरला काय असतो, न्यूक्लियस असतो बरोबर, प्रोटॉन्स. मागे सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या, मगाशी काय पॉईंट सांगितले त्याच्यामध्ये प्रोटॉन्स आहेत आणि प्रोटॉन्स कुठे आहेत, न्यूक्लियसला आहेत. त्याचबरोबर बघा व्हॅलन्स सेल कशाला म्हणतात, जी आउटरमोस्ट सेल असते का त्याला काय म्हणतात, व्हॅलन्स सेल म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी मांडले गेलेले असतात बघा. इलेक्ट्रॉन ह्या ठिकाणी मांडले गेले असतात. एवढे दोन फक्त पॉईंट लक्षात राहू द्या. न्यूक्लियसमध्ये काय आहेत प्रोटॉन्स सेंटरला, आणि व्हॅलन्स सेलमध्ये काय आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा
व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी पाहायला मिळतात. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्स सेल. व्हॅलन्स सेल कशाला म्हटलं जातं? आउटरमोस्ट सेलला व्हॅलन्स सेल म्हटलं जातं आणि त्या आउटरमोस्ट सेलवरती जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता विथ द हेल्प ऑफ ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण विथ द हेल्प ऑफ दिस फिगर अंडरस्टँड द कन्सेप्ट. आता आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे बघा, यू विल फाइंड दॅट नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत फाइंड आउट करायचं आहे. वी फाइंड द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ऑल दीज एलिमेंट्स. आता प्रत्येक एलिमेंट्समध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. फॉर्म ग्रुप फर्स्ट. आता ग्रुप फर्स्टचा विचार करा. ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड कुठं आहे? एस ब्लॉकमध्ये आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड कुठं आहे? एफ ब्लॉकमध्ये आहे. एफ ब्लॉकमधले जे ग्रुप आहे फर्स्ट आणि ग्रुप सेकंड ह्याच्यामध्ये बघा आपल्याला मोस्टली काय पाहायला मिळतात? ग्रुप फर्स्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन दीज एलिमेंट्स फ्रॉम द ग्रुप फर्स्ट दॅट्स इज द फॅमिली ऑफ अल्कलाय मेटल. आता ग्रुप फर्स्ट मध्ये काय आहे? अल्कलाय मेटल आपल्याला पाहायला मिळतात. इज द सेम सिमिलर इन युअर लुक ॲट द एलिमेंट्स फ्रॉम एनी अदर ग्रुप्स वी विल फाइंड नंबर ऑफ देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू बी सेम. फॉर एक्झाम्पल एलिमेंट्स ऑफ बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. आता ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? ग्रुप फर्स्टमध्ये काय आहेत? अल्कलाय मेटल्स आहेत आणि त्याच्यामध्ये बघा ग्रुप फर्स्टमधली व्हॅलन्सी. आता ही बघा बेरिलियम एक्झाम्पल आपल्याला तिने बेरिलियमचं दिलं आहे म्हणून मी तुम्हाला बेरिलियमचं एक्सप्रेस सांगतो. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत या ठिकाणी? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळतात. बघा बेरिलियममध्ये किती आहेत? 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु हे कुठं आहेत? एस ब्लॉकमध्ये आहेत आणि हे एस ब्लॉकमधले काय आहेत? अल्कलाय मेटल आहेत. बघा ह्याच्यामध्ये लक्षात आलं तुमच्या? एस ब्लॉकमध्ये 2 एलिमेंट्स, 2 एस ब्लॉकमध्ये 2 आपल्याला ग्रुप्स पाहायला मिळतात. त्या ग्रुप्समध्ये अल्कलाय मेटल आहेत आणि ते अल्कलाय मेटलमध्ये त्याची जी व्हॅलन्सी आहे इलेक्ट्रॉनची ही त्या ठिकाणी सेम पाहायला मिळते. बघा फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे बेरिलियमचं. बेरिलियममध्ये किती आहेत व्हॅलन्सी? 2 व्हॅलन्सी आहेत. परंतु ग्रुप सेकंडमध्ये सिमिलर ग्रुप फर्स्टमध्ये जसं आहे तसंच बघा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी थोडेफार इन्क्रीज होत झाले. बघा इलेक्ट्रॉन बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम बिलॉंग इन ग्रुप सेकंड इज फॅमिली ऑफ अल्कलाय अर्थ मेटल. आता ग्रुप फर्स्टमध्ये कोण कोण आहे? हायड्रोजन आहे, लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे. बरोबर. ही फॅमिली कोणाची होती? अल्कलाय मेटलची फॅमिली होती. बघा अल्कलाय मेटलची फॅमिली होती. आता ग्रुप सेकंड ही कोणाची फॅमिली आहे? अल्कलाय अर्थ मेटल आणि त्याच्यामधलं एक्झाम्पल आहे बेरिलियम. अल्कलाय अर्थ मेटलचं एक्झाम्पल आहे बेरिलियम आणि ह्या अल्कलाय अर्थ मेटलमधली बेरिलियमची व्हॅलन्सी किती आहे? या ठिकाणी 2 व्हॅलन्सी आहे. बघा आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन पाहायला मिळतात? बेरिलियमच्या 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तसंच बघा देर आर 2 एलिमेंट्स इन आउटरमोस्ट सेल. आपलं सांगितलं की देर आर 2 एलिमेंट्स त्या ठिकाणी आउटरमोस्ट सेल आले. सिमिलर आर 7 इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट सेल एलिमेंट्स सच ॲज फ्लोरीन. आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला किती एलिमेंट्स पाहायला मिळाले होते? 2 एलिमेंट्स फक्त पाहायला मिळाले होते. आता त्याने एक एक्झाम्पल आपल्याला सांगितलं. बघा काय आहे दुसरं एक्झाम्पल? काय आहे? फ्लोरीनचं. आता फ्लोरीनमध्ये बघा फ्लोरीनमध्ये जे आउटरमोस्ट सेल आहे आउटरमोस्ट सेलला त्या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन्स आहेत? त्यांनी एलिमेंट्स सच ॲज फ्लोरिन्स ह्याच्यामध्ये किती आहेत? आउटरमोस्ट सेलला इलेक्ट्रॉन 7 इलेक्ट्रॉन आहेत असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. बघा सिमिलर द 7 इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट सेल. किती आहेत आउटरमोस्ट सेलला? 7 इलेक्ट्रॉन. आपण मोजूच बघा किती आहे ते? 1 2 3 4 5 6 7. आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा ग्रुप एस ब्लॉकमध्ये जे आपलं ग्रुप फर्स्ट होता, ग्रुप सेकंड होता, त्याच्यामध्ये जे आउटरमोस्टला इलेक्ट्रॉन होते ते इन्क्रीजिंग होत चालले आहेत. बघा बेरिलियममध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं. बेरिलियममध्ये किती आउटरमोस्ट सेलला इलेक्ट्रॉन होते? फक्त 2 होते. मग तो आता फ्लोरीन हा फ्लोरीन कुठं आहे? पी ब्लॉकमध्ये आहे. लक्षात येते का तुमच्या? पी ब्लॉकमध्ये आहे. ह्या पी ब्लॉकमध्ये फ्लोरीनला आउटरमोस्ट सेलला किती इलेक्ट्रॉन झाले? तिथं 7 इलेक्ट्रॉन झालेत. म्हणजेच आपल्या लक्षात आलं असेल बघा इलेक्ट्रॉनची संख्या या ठिकाणी वाढत चाललेली आहे. इलेक्ट्रॉनची संख्या या ठिकाणी वाढत चाललेली आहे.
फॅमिली ऑफ हॅलोजन. आता हे फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, ह्याला काय म्हटलं जातं? फॅमिली ऑफ हॅलोजन म्हटलं जातं. while going to top to bottom within any group of electron cells added at time form we say that electronic configuration of outermost cell characteristics of the particular groups. However, the groups go down groups, the number of cells goes increasing. आता ह्याच्यामध्ये किती नाही आपल्याला एवढं सगळं सोडून देतो मी, फक्त एवढं लक्षात ठेवा याच्यामध्ये ज्यावेळेस आपण ग्रुप्समध्ये टॉप टू बॉटम फर्स्टपासून 18 पत्र जातोय जे आपले ग्रुप्स वाढत जातात तसे त्याचे आउटरमोस्ट सेलमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते वाढत जातात आणि त्याच्याबरोबर आउटरमोस्ट सेल जे आपली व्हॅलन्स सेल आहे ते पण त्या ठिकाणी वाढली जाते. बघा, व्हॅलन्स सेल पण त्या ठिकाणी वाढली जाते. अशा प्रकारे आपण हा पॉईंट्स आता कवर केलेला आहे, ग्रुप्स अँड एलिमेंट्स. आता आपण नेक्स्ट लेक्चरला आपला राहिलेला रिमेनिंग पार्ट जो आहे आपल्या चॅप्टरमधील, जो SSC स्टँडर्डमधील सेकंड चॅप्टर आहे आपला, चॅप्टरचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. याच्यामधला जो नेक्स्ट पॉईंट आहे पिरियोडिक अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. बघा, तर मी आशा करतो की हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी कसलीही या ठिकाणी अडचण येणार नाही. तर DLS एज्युकेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्ही व्हिजिट दिल्याबद्दल मी आपला या ठिकाणी आभारी आहे. आणि मी एक ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. बघा, आपल्या प्ले स्टोअरवरती जाऊन DLS एज्युकेशन बाय सचिन सर हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि जे आपले रिमेनिंग लेक्चर आहेत, पूर्ण आपण टोटल सिलेबस कवर करून देणार आहोत. रिमेनिंग लेक्चर आहेत ते सगळे लेक्चर तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतील. तर या ठिकाणी मी आपली रजा घेतो. धन्यवाद.